छत्रपति संभाजीनगर सरकारी मेडिकल अस्पताल यानी घाटे अस्पताल की नर्सों को नवंबर का वेतन नहीं मिला है, इसलिए सरकारी नर्स एसोसिएशन ने आज काम बंद करने की चेतावनी दी है। घाटी, कैंसर और सुपर स्पेशलिटी अस्पतालों में मरीजों की देखभाल में 1300 नर्सें काम करती हैं। इन्हें हर महीने की 5 तारीख को वेतन दिया जाता है। हालांकि इनमें से कुछ नर्सों को अभी भी भुगतान नहीं किया गया है, इसलिए इन नर्सों ने आज से काम बंद करने की चेतावनी दी है। माननीय अधिष्ठाता डॉक्टर सोरे सर हे या संस्थेचे प्रमुख आहे। त्यांचं काम पण चांगलं आहे, परंतु जे खालचे लोक म्हणजे प्रशासकीय अधिकारी वगैरे काल यांनी जी उडवाउडीची उत्तरं दिली आणि आम्हाला असा विश्वास नाही वाटला की 2 दिवसात आपला पगार होईल, परंतु त्यांनी आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडलेलं आहे। आंदोलन करायला आम्ही तयार नसतो, असं नाही आहे की 5 तारखेपर्यंत पगार झाले नाही आणि आम्ही आंदोलन केले। आज 18 तारीख आहे, 18 तारखेला सुद्धा पगार नाही, अजून 2 दिवस पगार नाही। ख्रिसमस सारखा सण 3-4-5 दिवसावर येऊन ठपला असताना लोकांनी कर्ज काढायचं किती आणि म्हणून हे आंदोलन करावं लागलेले। जर आम्हाला 2 दिवसात पगार झाला नाही तर मात्र आम्ही पुन्हा बेमुदत आंदोलन करू। स्थगित केलं ना आंदोलन आता आम्ही स्थगित केलेलं आहे आणि ताबडतोब आमच्या परिचारिका ड्युटीवर गेल्या। मागणी पगाराची व्यवस्थित केली पण त्याच्यात कट करून त्यांनी दिलाय का काय गोंधळ? पगाराची आतापर्यंत कुठलेही प्रॉब्लेम आलेले नाहीत, परंतु यावेळेस आपण जे म्हणालो की रिक्त पदं जे भरलेले आहेत आपण, तर ते रिक्त पदं भरल्यामुळं मग आपल्याला वेतनासाठी थोडासा निधी कमी पडलेला आहे, परंतु वरिष्ठ स्तरावर लवकरात लवकर म्हणजे आज दुपारपर्यंत देतील असं मला कळवण्यात आलं। तुम्ही चिठ्ठीमुक्त घाटी केली आहे, त्याचप्रमाणे आता सर्व जे कर्मचारीपासून तर अधिकाऱ्यापर्यंत सर्वांची पगार एकाच दिवशी एकाच सोबत व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। हो बरोबर आहे, आम्ही सर्वांचेच पगार 1 तारीख ते 5 तारखेच्या दरम्यान दर महिन्यात करतोच। ते संघटनेलाही मान्य आहे, ते आम्ही वेळोवेळी बैठकाही घेतो संघटनेच्या, परंतु यावेळेस मी जसं सांगितलं की नर्सेसचे पदं रिक्त जे होते ते भरलेत आणि त्यामुळं आपलं बजेट जे आहे तर थोडं 1 महिना अगोदर संपलेलं आहे। त्याची मागणी आपण केलेली आहे नोव्हेंबरमध्ये आणि ती होईल पूर्ण असं मला असं वाटतं।